भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि आपण भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातला प्रत्येक श्लोक, त्याच्यातला प्रत्येक शब्द समजावून घेण्याचा, त्याचा सखोल विचार करण्याचा आणि सगळ्या अंगाने, तत्त्वज्ञानाच्या अंगाने असेल, व्यवस्थापनाच्या अंगाने असेल, वाङ्मयाच्या अंगाने असेल किंवा व्याकरणाच्या अंगाने असेल, असा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्यामध्ये आता सुरू आहे आपला तो 14वा अध्याय. 13 अध्याय झालेले आहेत आणि आता 13व्या अध्यायापासून आपलं 80 पदाला सुरुवात झालेली आहे. 80 म्हणजे अद्वैत, 80 म्हणजे ऐक्य, दोन्हीचं ऐक्य. कुणाचं ऐक्य आहे? जीवाशिवाचं ऐक्य आहे, जड आणि चैतन्याचं ऐक्य आहे. पहिल्या 6 अध्यायामध्ये त्वम पदावर प्रकाश टाकला होता. त्याच्यामध्ये अर्जुनाचे सगळी मनोभूमिका मांडली होती. म्हणजे अर्जुन विषाद योग होता, कर्मयोग होता, कर्मसन्यास योग होता. पहिले 6 अध्याय हे त्वम पदावर, मधले 6 अध्याय हे तत्पदावर आणि आता 13 ते 18 हे अध्याय हे 80 पदावर प्रकाश टाकणारे असे आहेत. आणि त्यामुळे थोडेसे समजायला कठीण आहेत, पण कठीण असले तरी त्याच्यातच सगळं सार सामावलेलं आहे. म्हणजे गीतेतले जे महत्त्वाचे सगळे सिद्धांत आहेत ते या 13, 14, 15 ह्या अध्यायामध्ये पुष्कळसे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे थोडासा कठीण वाटला तरी नेटाने प्रयत्न करायचा आहे, पुढे पुढे जायचं आहे. म्हणजेच तो अध्याय आपल्याला आत्मसात होईल आणि आत्मसात झाला की तो सोपा वाटायला लागेल. सोपा वाटायला लागला की तो आचरणात आणता येईल आणि आचरणात आणणं हीच तर गीतेची सर्वात श्रेष्ठ पायरी आहे. आपलं सगळ्यांचं तेच तर ठरलं आहे. नुसतेच गीता पाठ करायची नाही आहे, नुसताच त्याचा अर्थ समजून घ्यायचा नाही आहे किंवा त्याच्यावर लेख लिहायचे नाही आहेत किंवा व्याख्यानंही द्यायची नाही आहेत. आपल्याला ही गीता जास्तीत जास्त आचरणात आणायची. आणि अशी खरंच जर का प्रत्येक व्यक्तीने ही गीता आचरणात आणली, कारण गीता हे काय आहे तर आचरणशास्त्राचं एक मॅन्युअल आहे. आपल्याला यंत्र कुठलं घेतलं, आपण मशीन घेतलं बाजारातनं विकत, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, मायक्रोवेव्ह असेल, की कसं आपल्याला एक माहितीपत्रक मिळतं की हे मशीन असं वापरलं तर ह्याचा अतिशय चांगला उपयोग होईल किंवा त्याचं जास्ती तुम्हाला परिणामकारक रीतीने त्याची फळं मिळतील. तसंच हे शरीराचं मशीन कसं वापरायचं हेच तर आपल्याला गीता सांगते आहे. आणि म्हणून तर ह्या गीतेतनं नुसतं शिकायचं नाही आहे, तर हे आपल्याला आचरणात आणायचं आहे. आपलं जीवन अतिशय सुगंधित, अतिशय सुनियोजित करायचं आहे.
आपल्याबरोबर समाजाचाही थोडासा हातभार लावायचा आहे. आणि असं करत करत गेलं तर स्वतःपासून सुरुवात करायची, कुटुंबापर्यंत, परिवारापर्यंत, मग परिसरापर्यंत, मग आपल्या गावापर्यंत, आपल्या राज्यापर्यंत, राष्ट्रापर्यंत आणि हळूहळू विश्वापर्यंत हा विस्तार न्यायचा आहे. म्हणजे परीघ आपल्याला विस्तारत न्यायचा आहे. हेच तर आपलं उद्दिष्ट आहे. आणि त्या मानाने आपण 13वा अध्याय पाहणं तो थोडासा कठीण होता, कारण 13वा अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या जसं एकमेकात मिसळून गेल्यासारखे वाटतात, पण ते वेगळे आहेत. आणि ते वेगळे आहेत हे ओळखता आलं. यः पश्यति स पश्यति, हे ज्याला ओळखता आलं तोच खरा विद्वान. किंवा आपण समर्थांच्या भाषेतही पाहिलं होतं, प्रचित पाहेल तो शहाणा. असं आपल्याला प्रचिती यायला पाहिजे, त्याची अनुभूती यायला पाहिजे. नुसतं शाब्दिक समजूनसुद्धा पुरेसं नाही आहे. सुरुवातीला शब्दांनीच सुरुवात करायला पाहिजे, पण हळूहळू त्या शब्दांच्याही आपल्याला पलीकडे जायचं आहे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. त्यामुळे ह्या सगळ्या शब्दांच्या पलीकडे जात 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 आपल्याला ही अनुभूती यायला पाहिजे. आणि अनुभूती येण्यासाठीच हा सगळा आपला प्रयत्न चालू आहे. आणि आताचा सुरू आहे जो 14वा अध्याय, तो त्या मानाने सोपा आहे. 13व्या अध्यायाच्या मानाने त्या मानाने सोपा आहे, कारण हा आपल्या रोजच्या व्यवहारात अनुभवाला येतो. 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. हा गुणत्रय 3 प्रकारचे गुण आहेत. आणि कुणामध्ये गुण आहेत तर प्रत्येक ही सगळी सृष्टीच आहे ना मुळी, ही प्रकृतीच मुळी आहे. ही सगळी त्रिगुणात्मिका आहे. म्हणजे मागे आपण पाहिलं होतं ना, पहिल्यांदा एकुलतं एक परब्रह्म होतं, एकोहम बहुश्याम प्रजायेयम असं त्याला स्फुरण झालं. मग त्याच्यातनं म्हणजे ते शुद्ध ब्रह्म होतं, केवल ब्रह्म होतं, ते शबल ब्रह्म झालं, म्हणजे मिश्रित झालं. त्याचीच शक्ती आहे ती मूळ माया आहे. या मूळ मायेतनं गुणक्षोभिणी माया बाहेर पडली. म्हणजे मूळ माया आधी होती, त्याच्यातनं गुण बाहेर पडले. गुणांचा क्षोभ झाला. म्हणजे बघा मूळ मायेमध्ये त्रिगुण नव्हते का? होते, पण ते समस्थितीत होते, तिथे साम्य स्थिती होती. म्हणजे बघा तिन्ही गुण समप्रमाणात होते. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला 3 बाजूंनी जोर लावला, बल लावलं, पण समान बल लावलं तर ती वस्तू किंचितसुद्धा हलणारसुद्धा नाही. पण जेव्हा एखाद्या बाजूचं बल जास्त किंवा एखाद्याचं कमी झालं की त्या बाजूकडे त्याचा कल जाणार आहे. तशीच ही मूळ मायामध्ये हे त्रिगुण होतेच, पण ह्या त्रिगुणाची साम्य स्थिती जेव्हा ढळली, जेव्हा त्याला विषमता प्राप्त झाली, तेव्हा ही मूळ माया ही गुणक्षोभिणी माया झाली. या गुणक्षोभिणी मायेची झाली जड माया. आणि ही सगळी ही सृष्टी त्याच्यातनं निर्माण झाली. म्हणजे धान्याच्या एका कणसातनं बघा, धान्याचं कणीस असतं, घट्ट असतं, त्याला वरतून कव्हर असतं. पण जेव्हा ते धान्याच्या कणसाचे दाणे बाजूला होतात, तेव्हा कसं त्याच्यातनं एकाच घट्ट कणसातनं असे शेकडो दाणे बाहेर पडतात, तसंच त्या एका मूळ मायेतनं ही गुणक्षोभिणी माया बाहेर पडली. आणि त्याच्यातनं ही या सृष्टी रचनेचा प्रारंभ झाला. की घडीचा पंखा असतो बघा, आपण लहानपणी कागदाच्या घड्या घालून पंखा बनवायचो. म्हटलं तर त्या पंख्याची घडी अगदी लहानशी होते, पण हा पंखा उलगडला, उमलला की मग त्याचा मोठा पिसारा होतो. या सृष्टीचं सुद्धा तसंच आहे. आधी ती बंदिस्त होती, ती मूळ मायेमध्ये होती, आणि मग जशी पसरली तशी ती गुणक्षोभिणी झाली, आणि त्याच्यातनं हा सगळा विस्तार झाला. हेही आपण बघतोय. आणि हे बघत असताना आपण मागच्या वेळेला पहिले 3 श्लोक पाहिले होते. आणि हे 3 श्लोक इथे अर्जुनाने काहीही प्रश्न विचारलेला नाही आहे. म्हणजे आपण बघतोय नाही का, तुम्हाला आठवत असेल कदाचित, 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं मी, 12व्या अध्यायात एकच प्रश्न अर्जुनाने विचारला होता, आठवते ना, एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते. आणि त्याच्यानंतर जे भगवंत बोलायला लागले होते, मय्यावेश्य मनोयेमा नित्ययुक्ता उपासते. 12व्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकापासून जे भगवंत बोलत आहेत ते 19 श्लोक, 13व्या अध्यायाचे सगळे 34 श्लोक, आणि ह्या 14व्या अध्यायाचे 20 श्लोक, असे जवळजवळ 73 श्लोक भगवंतच बोलत आहेत. आणि म्हणून ह्याला म्हटलेलं आहे अमृतधारा.
इथे या 73 श्लोकांमध्ये अर्जुनाचा एकही प्रश्न नाही आहे, संजयचं किंचितही निवेदन नाही आहे, फक्त भगवंत बोलत आहेत. आणि अमृतधारा कशी असते, संजीवक असते, मधुर असते आणि अखंड असते, संततधार असते, तशी ही संततधार आहे. आणि म्हणून तर आपण ह्याच्यातले फक्त पहिले 3 श्लोक पाहिले होते. भगवंत आपणूनच सांगत आहेत, अर्जुनाने काहीच प्रश्न विचारला नव्हता. भगवंत म्हणतात परमभूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाय ज्ञानमुत्तमम. तुला काय सांगतो अर्जुना, ज्ञानातलं उत्तम ज्ञान मी तुला सांगतोय. आणि केव्हा सांगतोय, पुन्हा सांगतोय. पुन्हा काय सांगायचं आहे खरं, पण व्यवहारात पुन्हा पुन्हा सांगणं हा दोष आहे. एखादी गोष्ट एखादी व्यक्ती वारंवार सांगत असेल तर आपण म्हणू की बास झालं, माहिती आहोत, एक सांगितलं तुम्ही मागच्या वेळेला. पण अध्यात्मक शास्त्रामध्ये पुन्हा पुन्हा सांगणं हा दोष नाही आहे, तर उलट ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. पुनः पौन्येन कुर्वन्ति इति अभ्यासः. पुन्हा पुन्हा केला तर तो अभ्यास होतो. आणि द्विबद्धम सुबद्धम भवती, हेही आपण पाहिलं होतं. 2दा गाठ मारली की ती पक्की बसते, म्हणून पुन्हा पुन्हा सांगतात. खरं म्हटलं तर अगदी हेच तत्त्वज्ञान वारंवार वेगवेगळ्या शब्दात सांगतायत भगवंत. पण तो दोष नाही आहे, तो दोष नाही आहे आपल्या मनावर ते ठसण्यासाठी. कारण आपलं मनसुद्धा कसं आहे सांगू का, सर्वसामान्य माणसाचं मन हे चंचल असतं. एकदा ऐकून थोडंसं समजल्यासारखं वाटतं, हां समजलं कळलं असं वाटतं. पण इथून जेव्हा स्थान आपण सोडतो तेव्हा परत तो विचार विसरून जातो. म्हणून ते पुन्हा पुन्हा बिंबावं लागतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात परमभूय प्रवक्ष्यामी. 10व्या अध्यायातसुद्धा म्हटले होते ना, भूय एव प्रवक्ष्यामी. त्यामुळे पुन्हा सांगतायत. आणि हे काय सांगतायत हेही आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गताः. परमसिद्धीला जे ज्ञान ऐकल्यानंतर मुनीसुद्धा परमसिद्धीला जातात, असं तुला ज्ञान सांगतं. आणि परमसिद्धी म्हणजे काय हेही मागच्या वेळेस पाहिलं होतं. अष्टसिद्धी आहेत, प्रमुख सिद्धी आहेत त्या 8 सिद्धी आहेत. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाश्य, वशित्व आणि ईशित्व, या 8 सिद्धी पाहिल्या होत्या. त्याचं महत्त्वही किंवा त्याची उदाहरणंसुद्धा आपण थोडी जाणून घेतली होती. पण ह्या 8 सिद्धी इथे नाहीत. या 8 प्रमुख सिद्धी आहेत. नंतर काही गौण सिद्धी आहेत, त्रिकाल ज्ञान आहे, दूरदर्शन आहे, इच्छामरण आहे, अशा अनेक सिद्धीसुद्धा आहेत. पण ह्या सिद्धी इथे अभिप्रेतच नाही आहेत. इथे म्हटलेलं आहे पराम सिद्धीम इतो गताः. इतो म्हणजे हे ऐकल्यामुळे मुनींना जी सिद्धी प्राप्त होते ती पराम सिद्धी आहे. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय साधकाला किंवा सिद्ध पुरुषाला कशाची प्राप्ती होते, मम साधर्म्यमागताः. मला येऊन मिळतात हे सगळे मुनी. मला येऊन, साधर्म्य म्हणजे व्यवहारातला साधर्म्य नाही बरं का, हे आपण मागच्या वेळेस बोललो होतो, पण अगदी 2 मिनिटात फक्त उल्लेख करते. साधर्म्य म्हणजे जसा भगवंत परिपूर्ण आहे तसा हा सिद्ध पुरुष त्या भगवंतापर्यंत जातो, म्हणजे स्वतःच भगवंत होऊन जातो. ह्याला म्हटलेलं आहे साधर्म्यम आगताः. साधर्म्य म्हणजे पूर्णत्व, तिथे अपूर्णता नाही. हा जीव आहे हा अपूर्ण आहे. तुम्ही आम्ही सगळे अपूर्ण आहोत, परिच्छिन्न आहोत, आपले तुकडे आहेत. आपण तुकड्यामध्ये वावरतो आहे. पण तो कसा आहे, अपरिच्छिन्न आहे, परिपूर्ण आहे. त्याच्यातनं कितीही काढलं तरी त्याच्या पूर्णत्वाला बाध येत नाही. तसं मम साधर्म्य मागताः. आणि अशा सिद्ध पुरुषांना काय प्राप्त होतं, सर्गेपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. हेही पाहिलं होतं. ही सगळी सृष्टीची निर्मिती कशी आहे. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं. भगवंतच म्हणतायत मम योनी म्हणजे उत्पत्तीस्थान. कशाचं उत्पत्तीस्थान, तर या सृष्टी निर्मितीचं उत्पत्तीस्थान काय आहे, तर मूळ माया. आत्ताच आपण पाहिलं ना, कणसातनं जसे दाणे बाहेर पडतात तशा ह्या मूळ मायेतनं ही सगळी सृष्टी निर्मिती झालेली आहे. पण एकटी मूळ माया काही करू शकत नाही. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् अहम गर्भं दधामी. त्याच्यामध्ये मी चैतन्याचं सिंचन करतो.
एकटी मूळ माया काही करू शकत नाही किंवा एकटं परब्रह्मसुद्धा काहीच करू शकत नाही. आणि या दोघांच्या संयोगातनं, दोघांच्या मिलनातनं संभव सर्वभूतानां ततो भवती भारत, या दोघांच्या त्याच्यातनं सगळ्या या सर्व भूतांचा संभव म्हणजे उत्पत्ती होते, असं आपण हे 3 श्लोक पाहिले होते. पुढचाही श्लोक थोडासा पाहिला होता, पण आता परत 4थ्या श्लोकापासनं काही श्लोक आपण आता बघणार आहोत. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति तासां ब्रह्म महद्योनी रहं बीजप्रदः पिता. सर्व योनिषु कौन्तेय, सगळ्या योनीमध्ये. आता योनी किती आहेत? योनी आपण आता पाहिलं, उत्पत्ती स्थान म्हणजे योनी. पण 4 प्रकारच्या योनी आहेत. 4 योनी, 4 खाणी आणि 4 योनी असं म्हणतात. 4 योनी कुठल्यात? स्वेदज, उद्भिज, अंडज आणि जरायुज अशा 4 योनी आहेत. याचंही आपण स्पष्टीकरण मागच्या वेळेस पाहिलं होतं. या सगळ्या योनीमधनं मूर्तयः संभवन्ति, ज्या ज्या मूर्ती तयार होतात. मूर्ती म्हणजे आकृती, मूर्ती म्हणजे प्रकार. मूर्ती म्हणजे अशा धातूच्या किंवा मातीच्या दगडाच्या मूर्ती नाही. मूर्ती म्हणजे तुम्ही आम्हीसुद्धा मूर्तीच होत ना. या परमेश्वराने बनवलेली प्रत्येक कलाकृती ही मूर्तीच आहे. मुंगीसुद्धा मूर्तीचे, हत्तीसुद्धा मूर्तीचे. या ज्या मूर्ती निर्माण झाल्या आहेत तासां ब्रह्म महद्योनी, त्या सगळ्याचं उत्पत्ती स्थान आहे ती मूळ माया आहे. आणि अहम, भगवंत म्हणतात अहम बीजप्रदः पिता. बीज देणारा पिता कोण आहे? तो मी आहे. भगवंत म्हणतात बीज देणारा, बीज त्याच्यामध्ये शिंपडणारा, त्याचं सिंचन करणारा जो आहे तो मी आहे, असं भगवंत म्हणतात. आता ह्या मूर्ती कितीतरी 84 लक्ष तर योनीच आहेत. नुसत्या योनीत 84 लक्ष आहेत आणि प्रत्येक योनीमध्ये असे अब्जावधी प्राणी आहेत. प्रत्येक योनीमध्ये असे अब्जावधी प्राणी आहेत. पण एक गंमत सांगू का? या एकही प्राणी दुसऱ्यासारखा नाही. प्रत्येकाचं रंग वेगळा, रूप वेगळा, आकार वेगळा, कार्य वेगळं, प्रकार वेगळा, त्याचं खाद्य वेगळं, त्याला भय कशापासून वाटतं ते वेगळं, सगळं वेगळं आहे. एका हिंदी कवीने असं म्हटलेलं आहे, पाग भाग बाणी, पाग भाग बाणी प्रकृती आकृती वचन विवेक. पाग भाग बाणी प्रकृती आकृती वचन विवेक, या 7 गोष्टी आहेत. कुठल्या 7 गोष्टी आहेत? आधी आपण श्लोक वाचूया. पाग भाग वाणी प्रकृती आकृती वचन विवेक, अक्षर मीलन एकसे, अक्षर मीलन न एकसे, देखे देश अनेक. याच्यातली एक गोष्ट दुसऱ्यासारखी नाही. मी असे अनेक देश पाहिलेले आहेत. अनेक देश असं त्या कवीने वर्णन केलेलं आहे. म्हणजे जगभर कितीही फिरून पाहिलं तरी एकासारखी दुसरी वस्तू नाही आहे. काय काय वेगळं आहे? पाग म्हणजे पगडी, म्हणजे शिरोभूषण, ज्याला आपण शिरोभूषण म्हणतो. पाग वेगळे ना प्रत्येकाचं. शीख लोकांचं वेगळं, तमिळनाडूचं वेगळं, युरोपियन लोकांचं वेगळं, अमेरिकनचं वेगळं, ऑस्ट्रेलियनचं वेगळं किंवा आफ्रिकनच्या लोकांचं. प्रत्येकाची पगडी म्हणजे शिरोभूषण वेगळं आहे. भाग तर वेगळंच आहे, प्रत्येकाचं भाग्य. पाग भाग वाणी वेगळी, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. प्रकृती स्वभाव वेगळा आहे. आकृती वेगळा आहे. पंजाबी लोक कसे असतात, काश्मीरी लोक कसे असतात, केरळी लोक कसे असतात, प्रत्येकाचं आकृती वेगळी आहे, प्रकृती वेगळी आहे, वचन बोलणं वेगळं आहे आणि विवेकसुद्धा वेगळा आहे. प्रत्येकाच्या चालीरीती संस्कृती सगळं वेगळं आहे. पाग भाग वाणी प्रकृती आकृती वचन विवेक, अक्षर मिलन न एकसे, एकासारखी दुसरी गोष्ट नाही. देखे देश अनेक, पुष्कळ देश फिरून पाहिलं, जगभर फिरलो, पण एकासारखी दुसरी वस्तू नाही. अगदी जुळी मुलं म्हटलं तरी त्यांच्यामध्ये सुद्धा फरक असतोच की नाही. थोडा तरी फरक असतोच प्रत्येकामध्ये. त्यामुळे ह्या अनेक एवढ्या योनी आहेत. आणि योनी तरी किती आहेत माहिती आहे का? आपल्याला तर खरंच नावंसुद्धा माहिती नाही आहेत. पण देवता ही पण एक योनी आहे. पितर ही योनी आहे. यक्ष किन्नर गंधर्व राक्षस
भूत प्रेत या सगळ्या योनीच आहेत. आणि अशा योनींमध्ये एवढ्या मूर्ती आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळं, त्या सगळ्यांचा माता आणि पिता कोण आहे? माता आहे ती मूळ माया आहे आणि पिता आहे तो मी आहे. मी म्हणजे भगवंत, मी म्हणजे चैतन्य, असा मी सगळ्याचा पिता आहे असं भगवंत म्हणत आहेत. आता हे सगळं, आता हे पहिले 4 श्लोक झाल्यानंतर मूळ विषयाला सुरुवात आहे. मूळ विषय काय आहे? या अध्यायाचं नाव काय आहे? गुणत्रय विभाग योग. मग आता ह्या विषय काय? सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. देहे देहिनम अव्ययम निबध्नन्ति. कोण निबध्नन्ति? बध धातू आहे. बध म्हणजे बांधणे आणि नी लागलाय. नी म्हणजे निश्चयाने, घट्ट बांधणे. कुणाला बांधलेलं आहे? देहिनम. हा देहाचा जो स्वामी आहे ना, देहीन म्हणजे आत्मा, त्याला या देहामध्ये बांधून टाकलेलं आहे. कुणी? कोण बांधणार आहे? गुणाः प्रकृतिसंभवाः. गुणांनी बांधलेला आहे. आणि गुण कुठून निर्माण झालेत? प्रकृतिसंभवाः. या प्रकृतीतून जे निर्माण झालेले जे 3 गुण आहेत ते कुठले आहेत? सत्व रजस तम. हे 3 गुण जे प्रकृतीपासून निर्माण झालेत त्या 3 गुणांनी या देहामध्ये, हा खरं तर देहाचा स्वामी आहे तो अलिप्त आहे. आपण पाहिलं की नाही मागच्या 13व्या अध्यायामध्ये, क्षेत्र वेगळं आणि क्षेत्रज्ञ वेगळा. पण आम्ही काय केलेलं आहे? ह्या गुणांनी काय केलेलं आहे? जणू काही त्या आत्म्याला या गुणांमध्ये बांधून टाकलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति. बांधून टाकलेलं आहे. आणि कुणाला सांगतायत हे भगवंत? महाबाहो. अर्जुनाला सांगतायत की तू महाबाहो आहेस, शूर आहेस, अतिशय सामर्थ्यशाली आहेस, वीर आहेस, वीर पुरुष आहेस, क्षात्र आहेस, पण तरीसुद्धा तू सुद्धा याच्यातनं सुटलेला नाही आहेस. या जगातली एकही वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, पदार्थ म्हणा, त्रिगुणांपासून मुक्त होऊच शकत नाही. कुठला ना कुठला तरी गुण त्याच्यामध्ये आहेच. आणि हा प्रत्येक गुण त्या आत्म्याला, त्या देहीन म्हणजे त्या देहीला बांधून टाकतो. आणि खरं सांगू का आता आणखीन एक गंमत या अध्यायातली, की गुण, आता त्रिगुण तर आपण बघणारच आहोत या अध्यायामध्ये, पण ह्या गुणाचा दुसरा एक अर्थ फार वेगळा आहे. गुणाचा अर्थ जसा हे त्रिगुण आहेत, हे त्रिगुण आहेत, तसाच गुणाचा एक दुसरा अर्थ संस्कृतमध्ये आहे, तो म्हणजे दोरी. जसे हे त्रिगुण त्या देहीला बांधून टाकतात, तशी दोरीसुद्धा काय करते बघा ना. दोरीचं कामच मुळी काय आहे? दोरीचं काम आहे बांधणं. तसेच हे गुण आपल्या या आत्म्याला, खरं तर त्याला बांधता येत नाही, पण तरी ते बांधतात, कारण हे गुण आहेत, कारण ही दोरी पण आहे. आता एक थोडंसं त्याच्याबद्दलसुद्धा एक सुभाषित आपण पुढे बघणार आहोत, पण आत्ता नुसतं त्याचा उल्लेख केलेला आहे. तो कसा आहे? त्याला खरं तर बांधता येत नाही. तो असंग आहे, अलिप्त आहे, अपरिणामी आहे, असंसारी आहे. असा जरी आहे असला तरी हे प्रकृतीचे गुण त्याला बद्ध करतात. म्हणजे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं उदाहरण. सूर्य कसा आहे? असंग आहे. सूर्याला काही चिकटत बिकटत काही नाही, तो असंग आहे. पण तरीसुद्धा काळे ढग आल्यानंतर आपण म्हणतो की सूर्य जरा काळवंडला आहे, सूर्य जरा झाकोळला आहे. असं खरं तर काही होत नाही. तसंच इथेसुद्धा तसंच होतं आहे की त्याला काही करता येत नाही, पण केल्यासारखं, बांधल्यासारखं, बद्ध झाल्यासारखं वाटतं, फक्त वाटतं असं म्हटलेलं आहे. आता बघूया पुढच्या 6व्या श्लोकापासून आपल्याला एकेका प्रश्नाची उत्तरंसुद्धा मिळणार आहेत. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशक मनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. काय म्हटलेलं आहे बघा आता. तत्र म्हणजे तिथे. सत्वगुण कसा आहे? आता आपल्याला सर्वसाधारण, आपण आपला फार जरी अभ्यास नसला गीतेचा
तरी सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की तमोगुण हा वाईट आहे. तमोगुण म्हणजे अहंकार आहे, संताप आहे, निद्रा आहे, आळस आहे. त्या मानाने रजोगुण जरा बरा आहे, कर्मामध्ये प्रवृत्त करणारा. त्यापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ जरी सत्वगुण असला तरी शेवटी तो सत्वगुण आहे ना, म्हणजे बांधणाराच आहे. त्यामुळे सत्वगुणाचे वैशिष्ट्य काय आहेत, सत्वगुणाचे घटक काय आहेत ते तरी बघूया. तो कसा आहे सत्वगुण? निर्मलता आहे, निर्विकारता आहे आणि प्रकाशकता आहे. त्याच्या निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम असं म्हटलेलं आहे. तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम असा तो आहे. सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. पण सुखाच्या संगाने याला बंधनात पडतो आणि ज्ञानाच्या संगाने सुद्धा तो बंधनातच पडतो. संग कुठलाही असला तरी तो वाईटच. म्हणजे बेडी लोखंडाची असली काय आणि रेशमाची बेडी असली काय, बंधनात टाकतेस ना ती. त्यामुळे जसा तमोगुण हा लोखंडाच्या बेडीसारखा आहे, तर सत्वगुण हा रेशमाच्या बेडीसारखा आहे. त्यामुळे कुठेतरी त्याला ते गुण हा शब्द त्रिगुणांना उद्देशून वापरला आहे, तो बंधनात टाकणाराच आहे. म्हणजे बघा, सत्वगुण हा स्फटिक मण्याप्रमाणे आहे. म्हणजे ते तिथे निर्मल आहे, प्रकाशकमय आहे. स्फटिक मणी कसा असतो? अतिशय तेजस्वी असतो. पण हा स्फटिक, त्याला स्वतःचा काही रंग नसतो बरं का. पण समजा निळ्या वेल्वेटच्या कापडावर असा स्फटिक ठेवला आहे, तर तो स्फटिक कसा वाटायला लागतो? निळ्या वेल्वेटचा रंग त्याच्यामध्ये परावर्तित होतो. किंवा अगदी जास्वंदीच्या फुलापाशी जर का स्फटिकमणी ठेवला असला, जास्वंदीच्या फुलापाशी स्फटिकमणी ठेवला आहे, स्फटिकाचं असा तो काय तुकडा ठेवलेला असेल, तर तो स्फटिक लाल वाटायला लागतो. म्हणजे ज्याच्या संगामध्ये तो येतो, ज्याच्या सहवासामध्ये येतो, तसा रंग तो धारण करतो. तसंच इथे झालेलं आहे. पण हा सत्वगुण कसा आहे? आमय त्याच्यात नाही आहे, निरामय आहे. आमय म्हणजे व्याधी आहे, विकार आहे, दुःख आहे. आणि अनामय म्हणजे दुःखरहित आहे. सत्वगुण स्थिर आहे, शांत आहे. या सत्वाचे 2 प्रकार आहेत बरं का. सत्वाचे सुद्धा आता प्रत्येक गुणाचे आपण 2 प्रकार बघणार आहोत. सत्वाचे 2 प्रकार आहेत, शुद्ध सत्व आणि मलिन सत्व. शुद्ध सत्व आणि मलिन सत्व म्हणजे शबल सत्व. म्हणजे आता बघा ना, युधिष्ठिराकडे काही अगदीच सत्वगुण नव्हता का? असं या जगात व्यक्तीच नाही आहो की प्रत्येकामध्ये हे त्रिगुण आहेतच. प्रत्येकामध्ये हे त्रिगुण आहेतच. या त्रिगुणांनी प्रत्येक व्यक्ती व्यापलेली आहे. युधिष्ठिराकडे सुद्धा 3ही गुण होतेच, सत्व रज तम 3ही गुण होतेच. म्हणून तर युधिष्ठिर म्हणाला होता ना, म्हणजे जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती, केनापि देवेन हृदि स्थितेन येन निदिष्टोऽस्मि तथा करोमि. मला कळतं आहे धर्म म्हणजे काय कळतं आहे, पण माझी तिकडे प्रवृत्तीच होत नाही. अधर्म म्हणजे काय हेही मला कळतं आहे, पण त्याच्यापासून मला निवृत्तच होता येत नाही. तसंच पण केनापि देवेन हृदि स्थितेन, पण माझ्या अंतःकरणात कोणीतरी एक बसला आहे, तो जसं सांगतो तसं मी करतो. असं कोणी बसलेला नसतो. ज्या ज्या वेळेला आपला जो गुण प्रबळ होतो त्याप्रमाणे आपल्याकडनं वर्तन घडत असतं. बघा, आता आणखीन आपण पुष्कळ बघणार आहोत या सत्व रजतमामध्ये. आपण व्यवहारात सुद्धा बघतो, कितीतरी व्यक्ती असतात, चांगल्या व्यक्ती असतात, सज्जन व्यक्ती असतात, त्यांच्याकडनं सुद्धा कधी कधी पाप घडतं. आणि कधी कधी अतिशय दुष्ट व्यक्तींकडनं सुद्धा सत्कर्मसुद्धा घडू शकतं. पण हा त्रिगुणांचा प्रभाव आहे. तो कसा आहे हेच बघणार आहोत. या सत्वगुणाला सुखाचा आणि ज्ञानाचा अहंकार असतो. सत्वगुण चांगलाच, नो डाऊट, सत्वगुण उत्तम, पण त्याला सुखाचा आणि ज्ञानाचा अहंकार असतो. त्याचंच त्याला बंधन पाडतो. त्याच्या अष्टसात्विक भावाचा सुद्धा त्याला गर्व चढतो. त्यामुळे सत्वगुणाचा लाभ वरवर जरी दिसायला हितावह वाटला तरी अंती तो बंधनात पाडणाराच आहे.
त्यामुळे ह्या अध्यायातला जो सत्वगुण आहे तो सुद्धा गुण या शब्दाशीच निगडित आहे. आणि कुठलाही गुण हा शेवटी बंधनातच पाडतो. आणि म्हणून तर हा इथे आता जे आहे ना हे बंधन आहेत ना. आणि आपल्याला नेमकं प्रापंचिक लोकांना, सर्वसामान्य लोकांना आपल्याला हे कळतच नाही मुळी की आपल्याला बंधनात आपण पडलो हे कळतच नाही. कधीकधी ते बंधनसुद्धा हवंसं वाटतं. हे बंधनसुद्धा आपल्याला कधीकधी हवंसं वाटतं. गदिमांच्या गाण्यात गदिमांनी सांगितलं आहे ना, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी, हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला, आणि जो आला तो रमला. खरंच आहे, आपण ह्या जगात इतके रमून जातो की हे बंधन आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. हेच तर त्या त्रिगुणांचं महत्त्व आहे. पण त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. आता सत्वगुण आपण पाहिला, आता रजोगुण आणि तमोगुण आधी बघूया. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. एक एक शब्द इतका महत्त्वाचा आहे. आता महाबाहो वापरलं तर आपण 5व्या श्लोकामध्ये महाबाहो म्हटलं होतं ना अर्जुनाला. कारण प्रत्येकाला या त्रिगुणाच्या मर्यादेतच वावरायला लागतो, तू कितीही शूर असलास तरी. 6व्या श्लोकामध्ये त्याला अनघ म्हटलेलं आहे. अनघ, कारण अर्जुन कसा होता, निष्पाप होता. आणि आता ह्या 7व्या श्लोकामध्ये त्याला कौंतेय म्हटलेलं आहे. प्रत्येक श्लोकामधलं संबोधन वेगळं आहे. त्या गुणानुसार ते संबोधन वापरलेले. तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. रजोगुण कसा आहे, हा कामना आणि आसक्ती याच्यापासून निर्माण झालेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम. तृष्णेतनं उत्पन्न झालेला आहे तो. म्हणजे बघा ना, कामना आणि आसक्ती याच्यापासून तो निर्माण होतो. म्हणजे अनुकूल घडलं तर अनुराग वाटतो, मनासारखं घडलं तर आनंद होतो, प्रेम वाटायला लागतं. आणि प्रतिकूल घडलं तर द्वेषरूप वाटतं. असा हा त्रिगुण आहे. आणि म्हणून तर माऊलीने म्हटलेलं आहे की रजोगुण म्हणजे अभिलाषेचं आणि मोहाचं कधीही कमी न होणारं तारुण्य. हा रजोगुण असा आहे. आणि त्याच्या पाठोपाठ येते ती अतितृष्णा. अतितृष्णा म्हणजे हाव. काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कशालाही तो स्पर्शच करत नाही. तृष्णेची बेडी आपल्या पायात तो अडकवून घेत असतो. अजून 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 हाव कधीच संपतच नाही माणसाची. आणि रजोगुणाचं हे वैशिष्ट्य आहे. संस्कृतमध्ये सुभाषित आहे बरं का, आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशेची बेडी ज्याच्या पायात अडकली ना, आशा नाम मनुष्याणाम काचित आश्चर्य शृंखला. ही शृंखला आहे ना, ही बेडी जी आहे ती आश्चर्यकारक आहे. अशी बेडी आहे की यया बद्धा प्रधावंती. खरं म्हटलं तर बेडी पायात पडल्यानंतर माणसं जखडून जातात ना, हालता येत नाही. इथे उलटंच आहे. ही आशेची बेडी एकदा पायात पडली की माणसं धावतच सुटतात. ययाबद्धा प्रधावंती. आणि त्या आशेतनं जे मुक्त झालेत, मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. पण आशेतून जे मुक्त झालेत ते पंगू असल्यासारखे एका जागी खिळून राहतात. म्हणजे त्यांना हाव नसते, त्यामुळे ते धावत सुटत नाहीत कुठल्याही वैषयिक गोष्टींच्या मागे. इतकं सुंदर सुभाषित आहे. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. असं हे आशेचं आणि तृष्णेचं बंधन आहे. देहधारी जो आत्मा आहे त्याला देहामध्ये असताना हे रजोगुणाचं अतिशय भयंकर असं बंधन असतंच.
आणि तृष्णेमुळे आसक्ती वाढते आणि आसक्तीमुळे तृष्णा पुन्हा पुन्हा वाढते. असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र सुरू आहे. आशा वाढली की तृष्णा, मग तहान वाढते. अधिकाधिक हे मिळालं की कुणाचंही समाधान होत नाही. आधी वाटत असतं की एवढं मिळालं ना की मी अगदी सुखी होईन, पण तेवढं मिळालं की बास कोणीही म्हणत नाही. अजून 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 पुढची वस्तू खुणावतच असते. त्यामुळे ही माणसं धावत सुटतात आणि ह्याला तृष्णा म्हटलेलं आहे. तृष्णा संग समुद्भवम, तृष्णेच्या संगातून ही पुन्हा पुन्हा कामना निर्माण होते, हा रजोगुण निर्माण होतो आणि मग तन्निबध्नाती, आणि त्याच्यामुळे बंधन पडतं. कुणाला? कौंतेय, तुला सांगतोय अर्जुना, कर्मसंगेन देहिनम, कर्माच्या संगाचंच बंधन पडतं. आणखीन करावंसं वाटतं, आणखीन पैसा मिळवावा, आणखीन नावलौकिक मिळवावा, आणखीन धनदौलत, आणखीन बंगला, आणखीन गाड्या, या सगळ्याचं बंधन पडतं. आणि असा हा रजोगुण माणसाला पुन्हा पुन्हा बंधनात टाकणारा असा आहे. पुढे काय म्हणतात बघा, पुढचा श्लोक. एक 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 सगळेच त्रिगुण आपण अतिशय विस्ताराने बघणार आहोत. खरं म्हटलं तर सविस्तर बघणार आहोत, पण प्रत्येक गुणाचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक गुणाचं फळ आहे आणि त्याच्यावरचा उपायसुद्धा सांगितला आहे बरं का. नुसतंच आता हे तर आपल्या परिचयाचं आहे, फक्त भगवंतानी ते आपल्याला नीट क्लासिफाय करून सांगितलं आहे, त्याचं वर्गीकरण करून सांगितलं आहे. खरं तर हे काय आपल्याला अपरिचित नाही आहे, पण हे आपल्यामधलेच दोष आपल्याला ठळकपणाने दाखवून देण्याचं अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत काम करत आहेत. आता आपण ओळखायचं की मी कुठे बसतो. हे वस्तुतः आहे, तीनही गुण आपल्यामध्ये आहेतच. 8व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्व देहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. काय म्हणतायत बघा, काय म्हटलेलं आहे, तमस्त्वज्ञानजं विद्धि, तमहा तू अज्ञानजं विद्धि. अज्ञानातून काय निर्माण होतं तर तो तमोगुण. विद्धि म्हणजे तू जाणून घे. आणि काय करतो तो तमोगुण? मोहनम सर्व देहिनां, सगळ्या देही म्हणजे त्या एकूणच सगळ्या त्या क्षेत्राला, क्षेत्रज्ञाला मोहित करून टाकतो. मोहनम सर्व देहिनां असा करणार आहे. आणि त्याचे 3 परिणाम आहेत, प्रमाद, आलस्य आणि निद्रा. प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति, आणि या 3 दोषांमुळे तन्निबध्नाति, त्याचं बंधन पडतं. आणि आता अर्जुनाला शब्द वापरला आहे, संबोधन वापरलं आहे, भारत. अर्जुनाला म्हटलेलं आहे भारत. हा भारत कसा आहे बघा, आता त्याचंही जाणून घेऊया. भारत म्हणजे जो ब्रह्मविद्येमध्ये रत आहे, अशा अर्जुना तू हे जाणून घे. या देहाला किंवा देहिनाला त्या बंधनात अडकू द्यायचं नाही आहे. आपण सतत दक्ष राहायचे, सावध राहायचे, तत्पर राहायचे. कारण काय म्हटलेलं आहे, 3 दोष सांगितलेत की नाही, प्रमाद, आलस्य आणि निद्रा. हे तर आपल्याला कळलं. पण प्रमाद म्हणजे काय? आपल्याला असं व्यवहारात वाटतं की प्रमाद म्हणजे चूक नाही बरं का. प्रमाद म्हणजे चूक नाही, तर प्रमाद म्हणजे जी गोष्ट करायला हवी ती न करणं आणि जी करायला नको ती नेमकी करणं, याला प्रमाद म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांचं कर्म काय आहे? अभ्यास करणं हे त्याचं कर्म आहे. पण अभ्यास न करता टी व्ही बघणं किंवा व्हिडिओ गेम खेळणं किंवा काही गोष्टींच्या आहारी जाणं हा प्रमादच आहे. गृहिणींचं काम काय आहे? उत्तम स्वयंपाक करणं, घरादाराची काळजी घेणं, सगळ्यांची प्रकृती सांभाळणं, हे गृहिणीचं कर्तव्य. हे न करता नाही त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवणं हा प्रमादच आहे. हा प्रमादच आहे. ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या वेळेला त्या करायलाच पाहिजे. प्रत्येकाने, शेतकरी असो, सैनिक असो, परिचारिका असो, गृहिणी असो किंवा एखादा कारखानदार असो, प्रत्येकाने आपलं नियतकर्म आपण 3ऱ्या अध्यायापासून बघतोय ते करायलाच पाहिजे. ते केलं नाही तर तो आहे प्रमाद. नेमकं या प्रमादाला पुष्कळ लोक हल्ली बळी पडतात. आणि त्या प्रमादातनं काय होतं की
आपलं नेमलेलं काम होत नाही आणि मग त्याच्यातनं आळस वाढत जातो, आलस्य. आणि आळसाचा अतिरेक झाला की निद्रा. निद्रा आवश्यकच आहे. खरं म्हटलं तर निद्रा ही प्रत्येकासाठी आवश्यकच आहे, पण किती किती सीमित मर्यादित प्रमाणात. जेवढं आखून दिलेलं आहे तेवढी निद्रा आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे जेव्हा त्या निद्रेचं प्रमाण जातं तेव्हा तो तमोगुण होतो. आणि हे तमोगुणाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे प्रमादालस्य निद्राभिस्तन निबध्नाती भारत. इथे अर्जुनाला म्हटलेलं आहे अनावश्यक किंवा अतिरिक्त निद्रेमुळे जडत्व होतं, जडत्व येतं, विस्मृती होते, वर्तनात दोष येतात. त्यामुळे तमोगुणाचं महाभारतातलं उदाहरण म्हणजे शकुनी आहे आणि दुर्योधन आहे, किंवा ते एकूणच कौरव, हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. आणि आळस म्हणजे कार्यशक्तीचा अभाव आहे. आळस म्हणजे नुसती झोप नाही आहे, कार्यशक्तीचा अभाव आणि उद्यमहीनता म्हणजे हा आळस आहे. प्रमादालस्य निद्राभिस्तन निबध्नाती भारत, असे हे त्रिगुण आहेत. आणि या त्रिगुणांचं त्याचं काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचे घटक काय आहेत, त्याचे बंधनं काय आहेत आणि त्याच्यापासून सुटण्याचा उपायसुद्धा आपण बघणार आहोत. पण हे गीतेत जितकं सांगितलं आहे ना तेवढं सगळ्याच ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं आहे. अगदी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे बरं का. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, जयाचे तया चूकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. या गुणांमुळे गोवला गेलास तू आणि म्हणून हे दुःख भोगावं लागते. जयाचे तया चूकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही, गुणावेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. या गुणांमुळे सगळा गोंधळ घातलेला आहे. गुण आवश्यकसुद्धा आहेत बरं का. हे त्रिगुण आहेत, हे आवश्यक आहेत. अल्प प्रमाणात निद्रा आवश्यक आहे, अल्प प्रमाणात काय म्हणतात त्याचं रजोगुण म्हणजे कर्मप्रभावसुद्धा आवश्यक आहे. खरं म्हटलं ना तर आत्मस्वरूप कुणाचं आहे? अहो माझंच आहे, प्रत्येकाच्या मालकीचं आहे. आत्मस्वरूप हे ज्याच्या त्याच्या मालकीचं असूनसुद्धा त्रिगुणामुळे हे दुःख सोसावं लागतं. लक्षात घ्या, माझी मालकी आहे, माझी जहागिरी आहे, या आत्मतत्व हे माझ्या मालकीचं तत्त्व आहे, तरीसुद्धा मी दुःखी आहे. एवढं स्वानंद साम्राज्याचा मी धनी असूनसुद्धा दुःखी का दुःखी आहोत? तर ह्या त्रिगुणांमुळे हे दुःख भोगावं लागतंय. म्हणजे या वृत्ती ज्या आहेत ना, या गुणांच्या कक्षेतून बाहेर पडायला हवी. आम्ही त्या वृत्तीमध्ये अडकतो. या गुणांच्या कक्षेतून बाहेर पडायला पाहिजे. ही जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे ती खरं म्हटलं ना, खरी मूळची स्वतंत्र असलेली ही चेतना आहे. चेतनेला बंधन नाही आहे, चेतनेला मर्यादा नाही आहे. ही खरी कोण आहे सांगू का? ही चित्कला आहे. हे चैतन्य, ही चेतना, ही चित्कला त्या अज्ञानामुळे देहाशी बांधल्यासारखी वाटते. ही चित्कला मोकळी आहे, स्वतंत्र आहे, स्वामिनी आहे ती स्वतः, पण ती बांधल्यासारखी वाटते. खरं म्हटलं तर ह्या प्रकृतीकडनं, प्रकृतीची शक्ती आहे, शक्तीला आहे गती आहे, गतीतून वृत्ती आहे, वृत्तीतून अस्तित्व आहे. आणि असं करत करत या सगळ्या जंजाळात अडकत आपला आत्मस्वरूपावरचा हक्क आपणच गमावून बसतो. गमवायचं काय? आपण राजा आहोत, आपण सम्राट आहोत. या आत्मतत्वाचं, आत्मस्वरूपाची मी स्वामिनी आहे, हे लक्षात ठेवायचे. मी कोणी ऐरागैरा नाही आहे, फक्त ह्या त्रिगुणांमुळे मला बंधनं पडलेलं आहे. मग आता हा हक्क का गमावला मी? माझाच हक्क होता, पण मी का गमावला? तर श्रद्धेचा अभाव आणि देहबुद्धीचा प्रभाव. लक्षात घ्या, श्रद्धेचा अभाव. मला पटतच नाही की मीच स्वामिनी आहे, मीच ते चैतन्य तत्व आहे. सोहम, ते तत्व म्हणजे मी आहे. ही श्रद्धा आहे, नाही असं नाही, पण ती डळमळीत होते. या श्रद्धेचा अभाव
आणि दुसरी गोष्ट म्हणजे देहबुद्धीचा प्रभाव. देहाला सर्वस्व मानल्यामुळे ही श्रद्धा डळमळीत झालेली पुन्हा दृढ करताच येत नाही आणि म्हणून हे सगळा इथे गोंधळ माजलेला आहे. आमचे माऊली तर हरिपाठात सांगतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण असार निर्गुण हे सार, असं खरं आहे. आणि आमचे तुकाराम महाराज तर काय सुंदर सांगतात, जे आपण लहानपणापासून ऐकले, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. कुठे शोधायला जाऊ नकोस. आत्मतत्व चला आता आपण शोधायला जाऊ. नाही 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 नाही, आत्मतत्व माझ्याच जवळ आहे. आत्मतत्व तुझ्याच जवळ आहे. नाही तिथे शोधूच नको, तुझ्याचकडे आहे. त्याच्यावर हा त्रिगुणाचा जो मळ साठला, ही पुटं साठलेली आहेत ना, एवढी फक्त बाजूला करायची आहेत की ते आत्मतत्व तुझ्याकडे आहेच आहे. त्यामुळे खरंच आहे का आपण व्यवहारात म्हणतो ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपल्याकडेच आहे हो, आत्मस्वरूप लांब नाही आहे. शोधायला जायचं नाही, कुठे तीर्थयात्रा करायला नको, काही नको. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडीने अनंत आळवावा. तो इथेच बसलेला आहे अनंत. पण नेमकं काय होतं सांगू, व्यवहारात सुद्धा आपलं असं होतं नाही का. आपण अगदी एखादी वस्तू नीट ठेवतो आणि खूप नीट ठेवलेली वस्तू आपल्याला सापडत नाही आयत्या वेळेस. अगदी आपण म्हणतो की ह्या आयत्या वेळेस हे तिकीट सापडायला पाहिजे, ह्या किल्ल्या नीट जागेवर ठेवल्या पाहिजे, म्हणून आपण नीट ठेवलेली वस्तू आपल्याला काही सापडत नाही. इथेही तसंच झालं. इतकं नीट ठेवलं, इतकं कड्या कुलपामध्ये बंदोबस्तात ठेवली आहे वस्तू की आम्हाला तिची ओळखच पटत नाही आहे. पण खरं सांगू का, त्याच्यावर फक्त झाकण पडलेलं आहे. आमचं ईशावास्य उपनिषद तर सांगतं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृध कस्य स्विद्धनम. सगळीकडे ते परमेश्वर तत्व भरून राहिलेलं आहे. पण सगळीकडे आहे, पण आम्हाला दिसत का नाही. या फुलात मला काही दिसत नाही आहे ते तत्व आहे ना. पण मग त्याचं मुख झाकलेलं आहे. कशाने? तर ईशावास्यच म्हणतं, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम तत्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. त्या हिरण्मयेन पात्रेण, त्या सोन्याच्या झाकणाने ह्या त्या सत्याचं मुख झाकलेलं आहे, त्याच्यावर झाकण पडलेलं आहे. खरं म्हटलं तर ह्या सत्यावर त्या त्रिगुणाचा पडदा आहे. आणि त्यामुळे काय होतं, तो पडदा आहे तो ज्ञानशक्तीला कुंठित करतो. तो पडदा आहे ना, त्या पडद्याच्याच आम्ही मोहात पडतो. नाहीतरी आपलं असंच आहे नाही का, आपलं सगळ्यांचंच असंच आहे की आपण पॅकिंगच्या फार मोहात पडतो. आतली वस्तू कशी आहे, आतली वस्तू किती तेजस्वी आहे, आतली वस्तू किती अनमोल आहे, हे बघतच नाही आहे. त्याचं पॅकिंग कसं आहे. कित्येक वेळेला पॅकिंग अतिशय आकर्षक असतं, पण आतली वस्तू तेवढी नसते. आपण काय करतो, खरं तर आतली वस्तू अत्यंत लखलखीत आहे, अत्यंत तेजस्वी आहे. पॅकिंगकडे लक्षच देऊ नका. पण आपल्याला असं म्हटलं आहे ना, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. आपण मात्र पॅकिंगच्या मोहात पडतो. आपण त्या त्रिगुणांच्या जाळ्यात अडकत जातो की आतली अलौकिक वस्तू बघायचंच राहून जातं. त्यामुळे खरंच आहे, ही जी ज्ञानाची साधनं आपल्याला दिली आहेत बरं का, आपल्याकडे नाही असं काहीही नाही. आपल्याला ही ज्ञानाची साधनं दिलेली आहेत. मन आहे, बुद्धी आहे, याच्यातनं आपल्याला मन एकाग्र करता येतं, बुद्धी तेजस्वी करता येते, कुशाग्र करता येते. पण ही सगळी ज्ञानाची साधनं सुद्धा आम्ही त्रिगुणाने आच्छादित करून टाकलेली आहेत. त्रिगुणाच्या त्याने आच्छादित केल्यामुळे आणि ती त्रिगुण दूषित असल्यामुळे आम्हाला सत्याचं यथार्थ ज्ञान होत नाही. माहिती आहे आम्हाला, शब्दाने माहिती आहे, पण सत्याचं यथार्थ ज्ञान होत नाही. त्याच्यासाठी त्याचीच प्रार्थना करायला पाहिजे. आपल्याच्याने होणार नाही. त्रिगुण बाजूला करता येणं तुमच्या माझ्याच्याने शक्य नाही आहे. त्यालाच म्हणायचं की माझी एवढी ताकद नाही बाबा, माझ्याकडे एवढं सामर्थ्य नाही की ह्या त्रिगुणांना झुगारून द्यायचं किंवा त्यांना बाजूला करायचं. ही जी पट्टी आहे ना त्रिगुणाची, मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं, फिल्म लावलेली आहे सगळी.
आपल्या डोळ्यावर सुद्धा ही अज्ञानाची पट्टी आहे आणि 3 रंगाची पट्टी आहे, त्यामुळे आपण त्या रंगातच गुंगून जातो आणि मुख्य सत्य बघायचं राहून जातं. पण जर का ही पट्टी बाजूला करता आली तर त्याच्यातलं जे जुने ठेवणे, समर्थ काय सुंदर सांगतात, गुणा वेगळी वृत्ती तेही वळे ना. गुणा वेगळे, गुणांच्या पलीकडे जाऊन ह्या वृत्तीला तदाकार करायचे. ही वृत्ती आहे ना, वृत्तीचे जे तरंग आहेत ना, ती वृत्ती त्याच्याशी तदाकार करायचे. असं केलं तर ते जुनं ठेवणं आहे. प्रत्येकाकडे ते ठेवणं आहे. वेगळं कुणाला याला दिलं आणि त्याला दिलं नाही असं नाही आहे. जुने ठेवणे मीपणे आकळेना, माझ्या अहंकारामुळे, या त्रिगुणांच्या प्रभावामुळे ते जुनं ठेवणं आहे ते काही मला समजत नाही, त्याचं आकलन होत नाही असं समर्थ सांगतात. आणि ह्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत आपल्याला तेच पुन्हा पुन्हा सांगतात. ह्या मनाच्या ज्या वृत्ती आहेत की नाही, कुठलीही घटना, कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू, कुठलाही प्रसंग, त्याच्यावर आपण रिॲक्ट होत असतो, हो की नाही? आपण रिॲक्ट होत असतो. म्हणजे मनाच्या वृत्ती काय करतात? 3 गोष्टी करत असतात बरं का मनाच्या वृत्ती. प्रोजेक्शन आहे, कॅल्क्युलेशन आहे आणि रिॲक्शन आहे. आधी एखादी व्यक्ती दिसली, एखादी वस्तू दिसली, एखादा सिनेमा दिसला की ते प्रोजेक्ट होतं, इथे आमच्या मनावर प्रोजेक्शन होतं. मग कॅल्क्युलेशन होतात आणि मग त्याची रिॲक्शन्स होतात. या वृत्ती इतकं आणि भरकन होतं, इतकं पटकन ह्या सगळ्या गोष्टींचा सिनेमा सुरू असतो की आम्हाला कळतसुद्धा नाही. पटपट पटपट या वृत्तींचे तरंग उठत असतात. पण वृत्ती तदाकार झाली, त्याच्याशी एकाकार झाली की मग वेगळेपणा राहतच नाही. त्याच्यामुळे त्याच्याशी तादात्म्य पावणं हीच तर सगळ्यात महत्त्वाची, अतिशय श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. त्यामुळे तिथे पोचायचे आपल्याला. असं पोचता आलं तर आपल्याला या जडत्व किंवा तमोगुणाचा जो धर्म आहे आपल्याला, आणि हळूहळू हा सगळा प्रवास करायचा आहे बरं का. हळूहळू तमोगुण एक आपण बघणार, अजून पुष्कळ 14 श्लोकामध्ये पुढच्या आपण अशा अनेक गोष्टी बघणार आहोत. म्हणजे तमोगुणाकडनं रजोगुणाकडे जायचे. आणि प्रत्येकामध्ये 2-2 आहेत बरं का, शुद्ध आणि मलिन. शुद्ध आणि मलिन आहे. म्हणजे शुद्ध मलिन सत्वगुण आहे, शुद्ध मलिन रजोगुण आहे, शुद्ध आणि मलिन तमोगुण आहे. आता बघा ना, सत्वगुण जो आहे, शुद्ध सत्वगुण आहे तो परमेश्वराकडे नेतो आणि मलिन सत्वगुण आहे ना, तो संशोधनाकडे किंवा विद्येच्या एखाद्या शाखेकडे नेतो. आता हे सगळे संशोधक आहेत, वैज्ञानिक आहेत, ते उत्तमोत्तम शोध लावतात, ते अतिशय एकाग्र असतात त्यांच्या अभ्यासाशी, त्यांच्या संशोधनाशी ते तद्रूप झालेले असतात. म्हणजे त्यांच्याकडे सत्वगुण आहेच, पण तो परमेश्वराकडे वळत नाही, तो त्यांच्या ज्ञानाकडे जातो. आणि म्हणून तो मलिन सत्वगुण आहे तो शुद्ध सत्वगुणाकडे वळवायचा आहे. म्हणजे बघा, तमोगुण आहे तो अतिशय मलिन तमोगुण आहे, तो वाईटच आहे. तिथे खून, मारामाऱ्या, हिंसाचार, आळस, झोप, व्यसनं ह्याच्यामध्ये तो अडकलेला असतो. त्या मानाने मग तमोगुणातला जो शुद्ध तमोगुण आहे तो त्यातल्या त्यात बरा, निदान तो झोप तरी फक्त काढतो. रजोगुणामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, शुद्ध आणि मलिन. मलिन रजोगुणे तो नुसताच धावाधाव करतो, नुसतंच काही काम नाही पण नुसतंच श्रम होतात. आणि शुद्ध रजोगुण आहे तो काहीतरी विधायक कार्य तरी करतो. मलिन सत्वगुण हा ज्ञानाच्या शाखांकडे वळतो आणि शुद्ध सत्वगुण हा परमेश्वराकडे वळतो. पण तिथेही थांबायचं नाही आहे, तिथेही थांबायचं नाही आहे. तमोकडनं रजोकडे, रजोकडनं सत्वकडे आणि सत्वकडनं निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन. तिन्ही गुणाच्या पलीकडे जाता यायला पाहिजे. आणि हाच तर ह्या अध्यायाचा आपल्याला खरं तर संदेश आहे. या तिन्ही गुणांचं वर्णन म्हणा, त्याच्या आपण गोष्टी काही समजून घेणार आहोत, त्याची काही उदाहरणंसुद्धा बघणार आहोत. आणि मग हे कसं काय होतं, आणि प्रत्येक व्यक्तीत जर हे तिन्ही गुण असतात तर मग आपण इतक्या व्यक्तीत इतक्या प्रकृती असं कसं काय म्हणतो की सगळ्यांमध्ये हेच 3 गुण आहेत खरं म्हटलं तर. पण त्याचं प्रमाण कसं कमी जास्त होतं आणि त्या कमी जास्त प्रमाणानुसार माणसाचं वर्तन कसं बदलतं.
मागच्या वेळेला असाच प्रसंग झाला तेव्हा ही व्यक्ती अशी वागली म्हणून पुढच्या वेळेला ती तशीच वागेल असं नाही आहे. कारण मागच्या वेळेला त्याच्या त्रिगुणांच्या रेशो होता तो कमी जास्त झाला असेल, पण ह्या वेळेला जसा बदलेल तसे माणसाचं आचरण, म्हणून तर आपण म्हणतो ना कितीतरी माणसं अनप्रेडिक्टेबल असतात, सांगताच येत नाहीत की ह्या प्रसंगात ती कशी वागतील. कारण हे जे प्रमाण आहे ते सतत बदलत असतं आणि ते कसं बदलतं, कशा प्रकाराने बदलतं, त्याला व्यवहारातली कुठली उदाहरणं आहेत हेही आपण हळूहळू जाणून घेणार आहोत. आणि आता हा 14वा अध्याय, त्याच्यातले मला वाटतं 8 श्लोक आज झालेत. आज इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेला काही पुढच्या श्लोकांचा अभ्यास करूया. प्रार्थना म्हणूया. आजचा हा 110वा भाग आहे. 14व्या अध्यायातले आज आपण 4 ते 8 श्लोक, हे 5 श्लोक पाहिले. पुढच्या भागामध्ये आणखीन पुढचे श्लोक पाहूया. आता प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.